नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आता राधावहिनी आणि किशाला सांगत असतात, हा बघा, हा तुमचा प्रोग्रेस चार्ट. शाळेमध्ये जसा असतो ना तसाच. यात तुमचे दिवसभरात जे काही काम केलं असेल त्याचे मार्क्स लिहिले जातील. इराला म्हणतात की दाखव. तेव्हा इरा म्हणते की आम्ही इथे तुमचे रिमार्क्स लिहिणार. तुम्ही दिवसभरात किती काम केलं, किती काम केलं नाही, आणि जेव्हा तुम्ही काहीच काम करणार नाही तेव्हा तुमचे मार्क्स कट होतील. पुढे ती म्हणते, आजोबा, काहीच काम न करणं हे लिहायचं राहिलंच. तेव्हा अशोक मामा म्हणतात की लिही. तेव्हा राधावहिनी म्हणते, हे काय, काही काम नाही केलं असं झालंच नाही ना कधी. आम्ही रोजच काम करतो कंबर दुखेपर्यंत. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारू लागतात, मग आता सकाळचा स्वयंपाक झाला का? तेव्हा इरा म्हणते, तयारी तर वाटत नाहीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात, इरा, यांचा खाडा लिहून टाक. आता तुम्हाला 0 मार्क, तुमचे आजचे पैसे कट. तेव्हा राधाकिशा तिथून धूम ठोकतात आणि म्हणतात, नाही नाही, पैसे कट करू नका, आम्ही काम करतो. तेव्हा इरा, ईशान आणि अशोक मामा हसू लागतात. अशोक मामा म्हणतात, गेले ना, कसं घालवलं बघा. आता इकडे अशोक मामा ईश्वरच्या घरी येऊन त्याला झालेली सगळी गंमत सांगू लागतात आणि दोघंही हसू लागतात. तेव्हा ईश्वर म्हणतो की थोडक्यात काय, तू दोघांनाही घरगडी बनवलंस. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाहीतर काय, मला युनियनचे रूल सांगत होते. तेव्हा ईश्वर म्हणतो, अशोक, हे फक्त तूच करू शकतोस हं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, म्हटलं आता यांना चांगली अद्दलच घडूया. आता ईश्वर म्हणतो, अशोक, एक सांगायचं राहिलं. वर्षाताईंनी सांगितलेलं करायचं, माहिती आहे ना? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो, पण आता या निलिमाला कुठं शोधायचं? अरे 40 वर्ष झाली तिला भेटून. ती कुठं आहे, काय करते, काहीच माहीत नाही. आता तिला शोधायचं कसं, असा प्रश्न आता अशोक मामांना पडतो. तेव्हा ईश्वर त्यांना म्हणतो की काळजी करू नकोस. तितक्यात तुषार बाबा बाबा असा आवाज देत येतो. तेव्हा अशोक मामांना बघून म्हणतो, बरं झालं अशोक काका, तुम्ही मला इथेच भेटलात. तेव्हा अशोक मामा विचारू लागतात, काय रे, काय झालं? तेव्हा तुषार ईश्वरला म्हणतो, बाबा तुम्ही बोललात का त्यांच्याशी? तेव्हा ईश्वर म्हणतो, घ्या, आता तू बोलणार होतास ना. तेव्हा तुषार म्हणतो, सॉरी काका, मला जरा तुमची मदत हवी होती. तेव्हा अशोक मामा विचारतात, काय? तेव्हा तुषार म्हणतो की बाबांना उद्या डॉक्टरांकडे घेऊन जाल का? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो जाईल की, का तू येणार नाहीस का? तेव्हा तो सांगू लागतो की मला जरा कामासाठी दिल्लीला जायचं आहे आणि ते डॉक्टर उद्याच्याच दिवस मुंबईत आहे. पुढे तो म्हणतो की बाबांसोबत डॉक्टरांकडे जाताना साधारण 5 लाख रुपये कॅश सोबत ठेवावी लागणार आहे. तुम्ही जर सोबत असलात तर बरं होईल. आता अशोक मामा ईश्वरला म्हणतात की मी उद्या ऑफिसला कळवतो आणि आता मी निघतो. बघतो त्या राहू आणि केतूने घरात काय गोंधळ घालून ठेवला आहे ते, असं म्हणून आता अशोक मामा घरी जायला निघतात. आता इकडे किशाभाऊ वैतागूनच बाहेर जात असतो आणि स्वतःशी बोलत असतो. तितक्यात तिकडून अनिश येतो. अनिश विचारू लागतो की अरे मामा, थांब ना, कुठे चाललास? तेव्हा तो म्हणतो, मी कुठेही जाईल, तुला काय करायचं, वाट फुटेल तिकडे जाईल. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, जा. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, अरे बाबा, असं काय म्हणतोय, जो आला तो मला हकलून लावतो आणि नोकरासारखं राबवता तुम्ही. तेव्हा अनिश विचारू लागतो, काय झालं आता? तेव्हा तो म्हणतो, काय झालं म्हणजे, भाऊजींनी पार मला घडघरी बनवून टाकलं. अगदी ती इलुइलीशी पोरं मला काही पण बोलतात, माझ्या चुका काढतात आणि मला कामं सांगतात. हे ऐकल्यानंतर अनिश हसू लागतो. तेव्हा तेव्हा किशाभाऊ म्हणतो की हसू नको, हे बघ, तुले सांगतो, तुझे बाबा ना तुले पण घरगडी बनवतील बघ. हे ऐकल्यानंतर अनिशला जरा राग येतो आणि तो त्याला म्हणतो की मामा, जरा तोंड सांभाळून बोल. त्यावर किशाभाऊ म्हणतो, कायले तोंड सांभाळून बोलू मी? मला माहिती ना तुझी माझी परिस्थिती सारखी आहे. अरे ज्याच्या हातात पैसा असतो ना तो मालक. तेव्हा अनिश त्याला म्हणू लागतो, मामा, तुला माहिती आहे का तुझा प्रॉब्लेम काय? तेव्हा तो विचारतो, काय? तेव्हा अनिश म्हणतो, तू आणि मामी जेवढा आवाज करतात ना तेवढी अक्कल वापरत नाही. माझ्याकडे बघ, पैशांबद्दल आधी मला कळायचं नाही, पण आता सगळं कळतंय. द टाईम हॅज चेंज्ड अँड मिरॅकल इज हॅपनिंग. हे ऐकल्यानंतर किशाभाऊ त्याला विचारू लागतो, म्हणजे? तेव्हा अनिश म्हणतो, सगळ्यांना सगळंच कळेल, घरातील फायनान्शियल इक्वेशन बदलतंय. तेव्हा किशाभाऊ त्याला विचारतो, हे काय असतं? तेव्हा अनिश म्हणतो, आर्थिक गणित. पुढे तो म्हणतो, कसं आहे ना मामा, घरात एकदा पैसा यायला लागला ना तर कुणीच विचारत नाही कसा आला, कुठून आला. आणि बायकोच्या हातात एकदा पैसा खेळत राहिला ना तर बायका गप्प होतात. आता बघ मी काय करतो, सगळ्यांची तोंडं बंद करतो की नाही? तेव्हा किशाभाऊ म्हणतो,
मी काय म्हणतो, मला गरीब बापडा नौकरच बनायचं आहे ना, तर तुझाच बनव. तेव्हा अनिश म्हणतो, मामा आता कुणीही गरीब राहणार नाही, तू फक्त थोडे दिवस थांब, सगळे श्रीमंत होणार आपण. एकदा का बाईच्या हातात पैसा खेळत राहिला ना, की तिचं तोंड बंद होतं. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, म्हणजे आम्ही पण श्रीमंत होणार का? बाप्पा मला आता लई मोकळं मोकळं वाटून राहिलं. आता मोकळं मोकळं वाटलं की मला बसावंसं वाटतं, घशाला कोरड पडून राहिली ना. अनिशला विचारू लागतो, तू येतो का? त्यावर अनिश म्हणतो, नाही मी नाही येऊ शकत, आणि खिशातनं पाकीट काढतो आणि त्यातनं त्याला पैसे देत म्हणतो, मामा आज तू तुझी नॉर्मल नको पिऊस, आज ना इंग्लिश पी आणि हवी तेवढी पी, पैशाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता किशाभाऊ खूप खुश झालेला असतो. तेव्हा अनिश म्हणतो, येताना हलत डुलत येऊ नकोस. आता किशाभाऊ बाहेर जातो आणि अनिश घरी येतो. तेव्हा इरा आणि ईशानला तो चॉकलेट्स देतो. इरा ईशान आता खूप खुश होतात आणि संयमीला आवाज देऊ लागतात. तेव्हा संयमी आणि भैरवी बाहेर येतात. संयमी विचारू लागते, माझ्यासाठी नाही आणलंस? तेव्हा ईशान तिला चॉकलेट देऊन म्हणतो, हे घे तुझ्यासाठी. तेव्हा संयमी म्हणते, थँक्यू काका, मला चॉकलेट्स खूप आवडतात आणि त्यात हे इम्पॉर्टेड चॉकलेट. तेव्हा भैरवी म्हणते, काय गरज होती इम्पॉर्टेड चॉकलेट आणायची, ते साधे पण खातात ना. तेव्हा इरा ईशान म्हणतात की आम्हाला हे जास्त आवडतात. तेव्हा अनिश म्हणतो, जास्त आवडतात ना, मग उद्या जास्त घेऊन येईल. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश उगाच मुलांना फॉल्स प्रॉमिस देऊ नकोस, आपल्याला नाही जमणार आहे आता हे सगळं. तेव्हा अनिश म्हणतो, का नाही जमणार, आहेत माझ्याकडे पैसे. तेव्हा ईशान अनिशला विचारू लागतो, काका तुला लॉटरी लागली? तेव्हा अनिश म्हणतो, असंच समज, मुलं आता चॉकलेट्स मिळाल्यामुळे खूप खुश असतात. मुलं जेव्हा तिथून जातात तेव्हा भैरवी अनिशजवळ येऊन म्हणते, अनिश प्लीज बी केअरफुल, तू जर असे पैसे उधळायला लागला. त्यावर अनिश म्हणतो, भैरवी हे बघ, तू मला पैशांबद्दल काहीच सांगू नकोस, कळतं मला सगळं, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून आता अनिश तिथून जातो. आता इकडे अशोक मामा घरी आलेले असतात. तेव्हा अनिश फ्रेश होऊन येतो आणि राधा वहिनीला आवाज देत जेवायला वाढ असं म्हणत असतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तुषारशी बोलणं झालं का? तेव्हा तो विचारतो, कशाबद्दल? तेव्हा अशोक मामा म्हणतात, उद्या मला ईश्वरला घेऊन एका डॉक्टरकडे जायचं आहे. तेव्हा तो विचारतो, का? तेव्हा अशोक मामा म्हणतात की एक नवीन ट्रीटमेंट सुरू करायची आहे, त्यासाठी तुषार माझ्याकडे 5 लाख रुपये देणार आहे. जोखमीचं आहे थोडं, म्हटलं कानावर घालून ठेवावं. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. हे ऐकल्यानंतर आता अनिश मात्र खूप खुश झालेला असतो. आता इकडे रात्री सगळे झोपलेले असताना अनिश हळूच उठून येतो आणि किचनमध्ये जाऊन किशाभाऊला बघतो. तर तिथे किशाभाऊ अजूनही आलेला नसतो. म्हणून अनिश बाहेर येतो. तेव्हा किशाभाऊ तिकडून डुलत डुलत येत असतो. अनिश त्याला पकडून म्हणतो की हळू जरा आणि जोरात ओरडू नको, मी काय म्हणतो ते गपचूप ऐक. आणि तो म्हणतो की माझं एक छोटंसं काम आहे. तेव्हा किशाभाऊ रडू लागतो आणि म्हणतो, सगळेजण मला कामं सांगतात. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ, काम छोटंच आहे आणि ते फक्त तूच करू शकतोस. तेव्हा किशाभाऊ विचारतो, काय काम आहे? तेव्हा अनिश म्हणतो की उद्या बाबांना घरातून जाऊ द्यायचं नाही, लक्षात ठेव. असं म्हणून आता अनिश किशाभाऊला घरात घेऊन येतो. तेव्हा सगळेजण गाढ झोपेत असतो. या संधीचा फायदा घेत आता अनिश टेबलवर ठेवलेला फ्लॉवर पॉट घेतो आणि किशाभाऊच्या डोक्यात मागून जोरात मारतो. त्यामुळे किशाभाऊ बेशुद्ध होऊन खाली जोरात पडतो. तेव्हा अनिश सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देत उठवतो आणि म्हणू लागतो की किशाभाऊला काय झालं. तेव्हा राधावहिनी पळत येते आणि रडू लागते. अशोक मामा डोक्याला हात लावून बसतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.